नमस्कार सगळ्यांना. आमच्याकडे चक्क दुपारचं पाऊस यायला लागलेला आहे. आता वाजलेले आहे 2 आणि आमची सैनिक रातचं पण हिथं आणि इरबळचं पण हिथं, का तर त्यांना इकडचा पाऊस असल्यामुळं हिथं पाऊस लागत नाही, त्याच्यामुळं त्यांचं हिथं बसायचं नियोजन असतं. दारात खड्डं खांदून आणि 2 तिथं चुलीपाशी बसलेले असते. तो का आत तिथं दिसते ती हाय ती. चक्क पाऊसच यायला लागलाय आणि खूप थंडी वाजायला लागली. पाऊस हा किती दिवस यायचा आहे काय माहित नाही, पण आज थोडासा चक्क मोठा पाऊस यायला लागलाय. वाईज बऱ्यापैकी असं पाणी पण साचलेलं आहे. वाढू झालं येतोय पाऊस, त्याच्यात लगेच सुटलं वारं. आताशी वाटायला लागलं पावसाळा सुरू झालेला आहे असं वाटायला लागले. आता 2-3 दिवस झालं रोज पाऊस येतोय आणि त्या झाडाची पांढरी फुलं आहेत ती पावसाने सगळी खराब झाली. ती खूप खराब झाली, नाही तर खूप फुलं आली होती त्याला. पण असं रोज पाऊस येतोय त्याच्यामुळं खराब व्हायला लागली. आणि लिलीची पण खूप फुलं फुलल्यात. कसं वाटतंय पावसात आमचं मस्त गार्डन. वरती आबाळ तर काय एवढं काय नाही दिसा नाही, पण आहे बऱ्यापैकी म्हणावं लागेल तसं. आमचं सर आलेत कॉलेजवरनं. काय करून खाल्लं स्वतःच्या हाताने? काय खाल्लं? मॅगी. मॅगी करून. का मॅगी खाल्ली तो? होय, अगं चपाती खाल्ली पण हा. गेवड्याची भाजी होती, 2 चपाती खाल्ली पण परत नाही. गेवड्याची भाजी खाऊ वाटाना का? मग तुझ्यासाठी काय केलं पाहिजे? होय, किती भांडी खरकाटी केली तू? एकच केलंय बघून फक्त. फक्त बघूलं घासून ठेवलं का ते? हा, घासून ठेव तेवढी भांडी. हा, सगळी घासून ठेव. हा, तरास उग देऊ नको मला, झोपू दे थोड्या वेळ. मला भांडी विंडी घासून ठेव आणि वाटलंस तर चहा करून आण मला. तुम्ही म्हणत असताना तसं का करताय रेश्मा, तशी का करते? त्याला ना सगळं शिकवायचंय, मला सगळं काम आलं पाहिजे त्याला. आज उद्या कधी पण हॉस्टेलला जर टाकलं तर त्याला सगळं स्वतः आलं पाहिजे करायला. तर तुम्ही म्हणताना तशी का म्हणती अण्णाला? तर अण्णाला पण सगळं काम आलं पाहिजे. त्याला हा, अरे तिची अशी नाटकं असतात काय सांगू तुम्हाला. मला वाजती लय थंडी म्हणून मी जर्किंग बिर्किंग घालून हो का हातरून घेऊन झोपली होती आणि लय खडबड खडबड वाजायला लागली. मी म्हणलो काय तर जोराचा पाऊस यायला लागला म्हणून दार उघडून बघती, तारा सगळ्या दारात पाणी. कपडे भिजायला लागली होती, तशीच पळाली उठून आणि कपडे आणून घरात टाकली. म्हणलं वाळलेल्या कपड्याचं पटांगण व्हायचं नाही तर. आणि हे आमचं बारकुसं बाळ घरात सगळ्यात बारीक आहे ना, ती असं झोपतं सारखं, मांडी झोपन, परत काय करीन, हातुरणात येईल. असं तिला मज्जा वाटते का नाही. अण्णाने मॅगी केली, मग तिने मॅगी खाल्ली, चपाती खाल्ली. अण्णा आणि काय काय खाल्लं रे तिने? अशी झोपती. आणि काय करू, बाहेर पाऊस पण येतोय, काम पण काय तिथलं माळ्यात गवत आलंय, खुरपायचंय, पण असल्या पावसात चिखलात कुठं खुरपायचं? लय गार लागतंय, सर्दी व्हायला लागली, थंडी वाजती. सारखं पावसात भिजून भिजून सकाळचं लवकर उठायला लागतंय. हिरा जातो ना 7ला, त्याच्यामुळं पाणी ठेवा त्याला आंघोळीला. उठ उठ बाबा, उठ बाबा, उठ बाबा, उठ बाबा करून तासभर उठवा. मग तो साहेब उठणार, मग कॉलेजला जाणार आंघोळ करून. आणि मग ही सकाळच्या हुडीमध्ये बघितलं हे, मग महाराणी अशा मागं मागं हिंडणार आमच्या दूध प्यायसाठी. मग मला लवकर धार काढायला जावं लागतं. तरी 2 तिकडं बांधल्या ती, त्यांना दिसत नाही मी ह्या झाडाच्या आडनं, नाहीतर अशी बोंबालत्यात की इचरायलाच नको. फक्त मी इकडून घरातून बाहेर निघून फक्त इकडं तिकडं फेरफाटकाच मारून द्या. त्यांना दिसली वरडाय चालूच झालं त्यांचं. त्यांना मी आज दिसलीच नाही पावसामुळं. आज लय सकाळ धरूनच आमच्यात पाऊस येतो या. मगाशिवाय जास्तच यायला लागला. अगं उठकी, काय मला झोपायचं होतं तर हीच माझ्या मांडी येऊन झोपली या काय? मला तर सुचत. हिथं खाली झोप तू, चल तू इथं खाली झोप. हा, आपण दोघी पण झोपू, चल हिथं झोप हातोरणात. हा ये, सर्दी व्हायला लागली मला खरंच. अगं खरं 4 मांजरं होती, त्यातली एक तर निघून गेली आणि 2 पहिली असलीच होती, लय 4 आणि 2 खाल्ली. तुम्हाला तर माहितीये, जी माझं पहिल्यापासून एवढी बघते त्यांना माहितीये. पांढरी अंडी होती, काळी होती, सगळी होती. ती 2 कुत्री आमची इडी काय करायचं?
एवढंच एक राहिलं. खाऊन टाकते ती मांजरच खाते ती. सगळ्यांना धरलं ती पहिल्यांदा धरलं कीच मी त्याला 3 वेळा धरलं तरी वाचलं. ही लय वाचलंय पण त्याला आयडिया कळली आता कुठनं कसं जायचं. ती काय करतं ह्या घरातनं वर पत्र्यावर जातं, पत्र्यावरनं तिकडच्या लिंबावर चढतं, तिकडच्या लिंबावनं हळूच अंधारातनं तिकडं गोट्यात माझ्या मागे इथं गोट्यातनं तिकडच्या झाडावर चढतं. परत इथल्या देवघरात गेलं की वर त्या कुत्री दिसली की लिंबाच्या झाडावर चढून बसतं. त्याला लय भारी आयडिया आली, बरोबर झाडावर चढून बसते. डोळं मारते का काय मला होय ग? आ खाली झोपले ना ग नाटक करू, मला झोपायचं या म्हणजे मला झोप लागली आणि तू तिथं मांडी येऊन झोपली वय. असं असतं आमच्यात. कुत्री खेळवा, मांजर खेळवा, गुरांचं बघा, पावसा पाण्याचं माणसाला गार लागतंय तर ही जी नाटकं सुरू झाले ती. असून द्या, बाळ व्हायचंय हो तिला पण, त्याच्यामुळे तिला आंजराव गोंजरावं लागतं. चला एक मज्जा म्हणून असाच एक व्हिडिओ काढलाय. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि बाहेर पाऊस येतोय आणि खरंच मला सर्दी व्हायला लागली आहे. आता असं वाटायला लागले का मीच आजारी पडते काय जणू. तर असो, बाय सगळ्यांना, शुभ दुपार. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत कामाला सुट्टी, आराम करायचा, नुसता आराम. अण्णा अभ्यास काय आहे का नाही? 11वीला गेलाय म्हणजे तू कॉलेजला गेलाय म्हणजे अभ्यास करणार ठरवलंय का? तू मोबाईल दे ठेवून. 10 दिवसात अख्खी निम्मी वय वडली माझी. दे ठेवून. लिहून बघू कसलं लिहितोय. मला तुझं मी अक्षर अजून बघितलं नाही. दाखव बघू कसा लिहितोय तू. लावून चल. तर असो, बाय सगळ्यांना.